दिलीपजी भोईर छोटम शेट यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रशांतजी नाईक यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अलिबाग शहराचे नगराध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अलिबाग शहराला एक वेगळी ओळख मिळाली. पर्यटनाच्या दृष्टीनं सुद्धा आपण पाहतो राजकारणातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व सन्माननीय प्रशांतजी नाईक. तदनंतर सन्माननीय आशिषजी मांदळे साहेब यांचं देखील स्वागत मी विनंती करतो. सन्माननीय छोटम शेट यांच्या शुभ हस्ते होणार आहे. सन्माननीय आशिषजी मांदळे साहेब. हॅलो हॅलो. तदनंतर सन्माननीय रवींद्र थोरात साहेब यांचं देखील स्वागत होणार आहे छोटम शेट यांच्या शुभ हस्ते. हॅलो. सन्माननीय रवींद्रजी थोरात साहेब मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत. तदनंतर सन्माननीय अक्षयाजी नाईक मॅडम यांचं देखील व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होणार आहे. सन्माननीय छोटम शेट यांना विनंती असेल की आपण अक्षयाजी नाईक मॅडम यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. अंकुर या ठिकाणी आपला एक मित्र त्याचा आज वाढदिवस आहे आद्य आपल्या साई मित्र मंडळाचे. एक श्रावणी- मिनिट थांबवतोय मी. यासिन भाई एक मिनिट रुका राव. श्रावणी स्पोर्ट्स 14 संघाचे 12वे खेळाडू अजूनही आलेले नाही आहेत. प्लीज आपण लवकरात लवकर समालोचन कक्षापाशी यायचं आहे. जयेश या ठिकाणी यायचंय. जयेशचा वाढदिवस आहे. आपल्या साई क्रीडा मित्र मंडळ टाळ्यांचा आवाज जोरदार जयेशसाठी. हॅपी बर्थडे. या ठिकाणी जयेश माझ्याबरोबर गाडीमध्ये आहे आणि याचा आज वाढदिवस आहे. साई मित्र मंडळ टाळ्यांचा आवाज जोरदार जयेशसाठी. या ठिकाणी स्टेजच्या वरती जायचंय. छोटम सेट तुम्हाला बोलत होते आज बर्थडे बॉय याचा आज वाढदिवस आहे. खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि जयेशचं खूप मोठं कार्य असतं या मंडळामध्ये. खूप चांगलं काम करणारा जयेश. टाळ्यांचा आवाज जोरदार आणि जयेशसाठी. हॅलो चेक. अय्यो मॅच स्टार्ट करा तोपर्यंत आपण सुरुवात करूया. त्या ठिकाणी जयेश वरती जायचं आपण. अंकुर करत. येस धनंजय सर. सन्माननीय जयेशजी साळुंके या मंडळाचा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे मित्रांनो आणि प्रोफेशनल ग्राफिक डिझायनर आहे. अनेक या मंडळाच्या माध्यमातून जे उपक्रम होतात त्या उपक्रमांमध्ये आपल्या ग्राफिक डिझायनिंगच्या माध्यमातून या मंडळाची सेवा करणारा हा कार्यकर्ता. आजचा त्याचा वाढदिवस आहे आणि मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय छोटम शेट यांच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू काका. आपण आमचे अजून एक बासरी वादक आहेत. काल आणि 2 दिवस नेहमीच आमच्याबरोबर असणारे आमचे स्वतः कलाकार आहेत. सर्व कलाकारांची या ठिकाणी कदर केली जाते. त्या माध्यमातून आपण पाहतोय. आपण वळूया ठीक या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. हॅलो. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. कॉम्बॉक्स एक मिनिट. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राजनजी कोळी
बोडणे येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत होणार आहे. महेशजी माने यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. राजनजी कोळी बोडणे येथील सामाजिक कार्यकर्ते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. पहला ओवर लेके आए हैं रोहित पाटिल. श्राव्या 11 वर्सोली टीम के कैप्टन है. श्राव्या चेतन घरत इनकी बेटी का नाम और उनकी बेटी के नाम से यहाँ पे उनकी एंट्री हमें देखने को मिल रही है. कैप्टन पूरी जिम्मेदारी के साथ 30 गज के दायरे में वो जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़कर पहला ओवर लेके आए हैं. राइट आर्म ओवर द विकेट. सलामी बल्लेबाज के रूप में संतोष ढक्षिकर. जी हाँ, पहली गेंद उसे उड़ाया है. ओवर पिच गेंद थी, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद. 6 रन के लिए दर्शक दीर्घा में. धन्यवाद डीजे. दोस्तों, मैं हमेशा कहता हूं कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. अगर आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा. बहुत ही मजा आने वाला है इस मैच में. हालांकि कमाल के गेंदबाज है, शानदार गेंदबाज है. इस गेंदबाज ने श्रीवर्धन तहसील में रॉयल बोरली के टूर्नामेंट में, बहुत ही बढ़िया टूर्नामेंट था वो, शानदार टूर्नामेंट था. एज अ आइकॉन के रूप में हालांकि वो टूर्नामेंट आयोजित किया था, मगर और उस टूर्नामेंट में इस गेंदबाज ने काफ़ी शानदार गेंदबाजी करते हुए पूरी तरीके से चर्चा में रहे थे. उनकी टीम ने वहाँ पे खिताब भी जीता था, नंबर 1 रहे थे. मगर अब यहाँ पे देखिए, पहली गेंद और जड़ में डालने की कोशिश की, मगर हल्फ वॉली बनाकर उसे उड़ाया था. 30 गज के दायरे का फायदा उठाने के लिए संतोष ढक्षिकर फिर से एक बार यहाँ पे जरूर तैयार होंगे. मनोवैज्ञानिक दबाव होगा गेंदबाज के ऊपर, मगर जी हाँ, इस मरतबा परफेक्ट यॉर्कर. देखिए, इसी गेंद की कोशिश कर रहे थे, मगर अपने आप पर भरोसा था रोहित पाटिल को. फिर से एक बार उसी गेंद को ट्राई किया और परफेक्ट यहाँ पे जड़ में डालने की कोशिश की. संतोष के पास कोई जवाब नहीं था, संतोष को लाजवाब कर दिया था. 2 गेंदें हो चुकी है. फील्डिंग की सजावट देखिए किस तरह से की है. शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइनल की दिशा में फील्डर तैनात. बहुत ही बढ़िया फील्डिंग. उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, मिड ऑफ और उसी के साथ एक शॉर्ट मिड विकेट. 30 गज के दायरे के अंदर, 30 गज के दायरे के बाहर एक लॉन्ग ऑन हमें नजर आता हुआ. उसी के साथ साथ एक डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है. बहुत ही मजेदार मैच होगा, रोमांचकारी मैच होगा, रोमहर्षक मैच होगा. कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं. इस मरतबा ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार 4 रन. थैंक यू. डीजे मेरे साथ में मेरे मित्र राजू बैठे हुए हैं. कैमरा पे प्लीज दिखाइए इनको, क्योंकि ये जो शख्सियत है, आप लोग 10 PL देखते हैं, कतार के मैचेस देखते हैं, ऑल ऑफ वर्ल्ड का टूर ये करते हैं क्रिकेट के माध्यम से. जो कैमरे का पूरा सेटअप इनका लगा हुआ है. राजू, बहुत बार आप कैसे यहाँ पर आए और कैसा लग रहा है आपको ये टूर्नामेंट के लिए? इस चौके की सहायता से रनों की संख्या 10 रन. अच्छा लग रहा है. थैंक यू. ओवर टू कमेंट्री बॉक्स. 2 गेंदें अभी भी शेष. रोहित फिर से एक बार दौड़ते हुए. जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, मगर रन नहीं यहाँ पे मिलेंगे. कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये स्ट्रोक था, कारपेट के सहारे. शानदार ये क्रिकेटिंग स्ट्रोक था, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था. गैप ढूंढने में कामयाबी नहीं दी और इसी वजह से रनों की गुंजाइश यहाँ पे बिल्कुल नहीं है. रोहित ने अच्छी वापसी की लाई है अपनी टीम के लिए. इस मरतबा फिर से एक बार मैं तारीफ कर रहा था, मगर नजर लग गई. थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद बैकफुट पर जाकर गहराई का इस्तेमाल किया और उसे उड़ाया. सबसे आगे है हिंदुस्तानी. सब लोग चालू कीजिए, सब लोग इस मैच के दौरान चलते हैं. डीजे मास्टर, अब यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं.
संतोष ढक्षिकर एक चौका और 2 छक्के के सहायता से 16 रन बनाकर खेल रहे हैं। 6 गेंदों का उन्होंने सामना किया, मगर प्रमोद राउत जो कि बाएं हाथ के बल्लेबाज है, उन्हें अब तक खेलने का मौका नहीं मिला है। ये सब लोग, जोड़ी मैं रोक रहा हूं यहाँ पर कमेंट्री बॉक्स वाले को, सभी लोग मोबाइल की लाइटें चालू कीजिए। सब लोग ऊपर बैठे हुए हैं, हमारे गेस्ट भी बैठे हुए, सभी लोग मोबाइल की लाइटें चालू कीजिए। मैच ऑन है, सब लोग स्टार्ट करें मोबाइल की लाइट, इस टूर्नामेंट को सपोर्ट करना है। सब लोग ऑन कीजिए, फिर एक बार सब लोग स्टार्ट कीजिए, सभी लोग, मैच स्टार्ट है, ऑन है, मोबाइल की लाइटें स्टार्ट कीजिए। धन्यवाद। जुगनू की तरह चमचमाती हुए हम देख सकते हैं मोबाइल की लाइट्स यहाँ पे पूरे स्टेडियम में। सब लोग स्टेज के ऊपर भी सभी लोग आइए। डीजे सुनो गौर से, भारत माता मैच ऑन करते हैं। थैंक यू। इस बीच नए गेंदबाज आए हैं प्रफुल्ल पाटिल, अर्थात पिंटिया नाम से जाने जाते हैं। पिंटिया अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। पहली मरतबा स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं प्रमोद को, बाएं हाथ के बल्लेबाज। ओहो, फिर से एक बार कड़वी दवाई पिलाने की कोशिश की है पिंटिया ने। पहली गेंद ठिकाने पे थी, सही दिशा और सही लंबाई से अगर आप गेंदबाजी करोगे तो किसी भी बल्लेबाज को रोक सकते हो, यही सही है। हालांकि बहुत ही धुआंधार बल्लेबाजी करने के लिए जाने जाता है ये क्रिकेटर, मगर पहली गेंद देखिए किस तरह से चकमा दिया। इसमें दबा खराब गेंद, क्रिकेट के परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है, और नो बॉल करार दिया अंपायर जी ने, अपने हाथ को आड़ा किया है। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 17 रन, 17 फॉर नो लॉस। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर है। ऋषभ पंत, हालांकि जिनका एक्सीडेंट हुआ, उनका जर्सी नंबर ये 17, और पूरे दुनिया के गेंदबाजों के लिए खतरा होते थे वो एबीडी का ये जर्सी नंबर 17। यहाँ पे अब अपने आप को सोचना होगा, क्योंकि ये बीमर अगर और करेंगे तो यहाँ पे मुश्किल में पड़ सकते हैं गेंदबाज। जी हाँ, इस मरतबा अपने दाहिने पैर को आगे ढकेलते हुए उस गेंद को कट कर दिया है। 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद इस चौके के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है। 21 रन शुभांक हमें नजर आता हुआ स्कोर कार्ड पर। 21 फॉर नो लॉस। इस चौके के सहायता से अपना खाता खोला है प्रमोद राउत ने। बहुत ही तूफानी बल्लेबाज है, एक्सपीरियंस की कोई हालांकि कमी नहीं। ये लीजिए जिसकी मैं बात कर रहा था, जैसे ही गेंद उनके रडार में थी, जैसे ही गेंद उनके लॉट में थी, और से पहुंचा दिया है दर्शक दीर्घा में फिर से एक बार 6 रन के लिए। तब प्रमोद इस ओवर में बरसते हुए एक चौका और एक छक्के के सहायता से मजबूत स्थिति में और 30 गज के दायरे का किस तरह से फायदा उठाया जाता है उसका एक उत्तम उदाहरण यहां पे पेश करते हुए 27 रन बोर्ड पर लग चुके हैं। शानदार शुरुआत, धमाकेदार शुरुआत यहां पे हो रही है। श्रावणी स्पोर्ट्स चौल के इन दोनों भी बल्लेबाजों ने गेंदबाजों के छक्के छुड़ाए हैं, मनोवैज्ञानिक दबाव डाला है और सोचने पर मजबूर कर दिया है। अब गेंदबाज यहां पे सोच रहे हैं कि करे तो क्या करे। जी हाँ, इसमें तो अच्छी गेंद थी लेग स्टंप पर, हालांकि टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होती हुई और कमर की ऊंचाई तक उठी, उसे पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी। डीप मिड विकेट की दिशा में जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और अपने साथी बल्लेबाज संतोष को यहां पे खेलने का मौका दिया है और इस एक रन के साथ पहुंचा दिया है रनों की संख्या को 28 पर। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
28 रन हमें सचिन रमेश तेंदुलकर की भी याद दिलाती है, क्योंकि सचिन रमेश तेंदुलकर ने 100 शतक जड़े हैं अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में, मगर 28 मरतबा नर्वस 90 के शिकार भी हुए हैं। 28 रन बोर्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार प्रफुल्ल, 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें आना बाकी। 30 गज का दायरा इसके बाद हटेगा। जी हाँ, मगर 30 गज के दायरे का फायदा उठाने की कोशिश में चूक गए हैं। गेंद हवा में खड़ी है और यहाँ पे जीवन दान। ओहो, संतोष ढक्सीकर जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारने जैसा होगा। इसी बल्लेबाज को जीवन दान दिया है। इस बल्लेबाज ने हाल ही में इसी साल में बैरोले के मैदान पर जब 1 गेंद और 6 रनों की जरूरत थी, तब छक्का लगाकर एक सनसनाटी और यादगार जीत दिलाई थी। 34 नंबर की जर्सी पहने हुए संतोष ढक्सीकर को जीवन दान नहीं देना चाहिए था, बहुत बड़ी भूल। मगर मैं दोस्तों अक्सर कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है। सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। भूल यहाँ पे हो चुकी है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 29 रन बोर्ड पर लग चुके हैं। 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड। अब यहाँ पे कुछ कान मंत्र दिया है, कुछ यहाँ पे सोच रहे हैं। हालांकि पहले ओवर के मुकाबले में ये ओवर थोड़ा सा ठीक ठाक रहा। इस ओवर में 1 चौका, 1 छक्का, 1 बीमर भी देखने को मिला। कुल मिला के 13 रन इस ओवर में आए हैं। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार ऑफ स्टंप पर सफल होके तैयार थे, और जैसे ही थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद देखी, उसे हुक किया है। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। में अब 4 ओवर कंप्लीट नहीं करते तो आपका एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर तैनात करना होगा। पेनल्टी यहाँ पे दी जाएगी, इसलिए मैं आपसे ज़रूर कहना चाहूँगा कि आप यहाँ पे जल्द से जल्द ये मैच को स्टार्ट करें। कमाल का ये क्राउड, अलीबाग तहसील, उसी के साथ रायगढ़ जिले में, इनफैक्ट पूरे महाराष्ट्र में इस तरह का माहौल बहुत कम देखने को मिलता है। और जिस तरह से मोबाइल की बैटरी ऑन होने के बाद जुगनू की तरह टिमटिमाती हुई रोशनी में ये पूरा स्टेडियम नहाया हुआ था। पहले ही दूधिया रोशनी में ये मैदान नहाया हुआ है। हम देख सकते हैं कमाल का ये क्लाइमेट, शानदार वातावरण बनता हुआ क्रिकेट के लिए। जी हाँ, इस मरतबा नए गेंदबाज, अनोखा अंदाज, अनोखा स्टाइल अपना ही, मगर शॉर्ट ऑफ लेन गेंद नहीं कर सकते। संतोष ढक्सीकर के बल्ले से आता हुआ और एक छक्का। है क्योंकि अक्सर समय पर समझ नहीं आती और समय आने पर समय निकल जाता है। राजेश सारंग का छक्के से स्वागत किया है, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया है। इसका मतलब ये साफ है कि यहाँ पे वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। 42 रन बोर्ड पर लग चुके हैं। कहाँ जाएगा ये रनों की संख्या का आकार, कहाँ पे दिखाई देगा? ऐसा लग रहा है कि कम से कम 70 से 80 रन बनने की उम्मीद, क्योंकि पहले ही 2 ओवर में 35 रन आए थे। मगर बार बार और लगातार ऑफ स्टंप के बाहर ललचाने की कोशिश करते हुए दिखाई दिए। पहली गेंद पर छक्का आया, दूसरी गेंद पर वाइड गेंद, मगर इस मरतबा देखिए ट्रैक पर अपनी गाड़ी को लाया है गेंदबाज राजेश ने। संतोष के बल्ले से 3 छक्के हमें देखने को मिले हैं, और उसी के साथ साथ एक चौका भी हमें देखने को मिला। इस मरतबा वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, तकरीबन डीप कवर की दिशा में फील्डर
हालांकि उस गेंद का पीछा कर रहे थे, अंतिम क्षणों में अपने कदमों से उस गेंद को रोकने में कामयाब रहे और देखते देखते 2 रन यहाँ पे बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। रोशन पाटिल ने बहुत ही बढ़िया वहाँ पे फील्डिंग की है। इस तरह से जुनून और इस तरह से मैच में जान डालने की ज़रूरत है। हर एक खिलाड़ी का योगदान बहुत ही कीमती होता है क्योंकि ये 11 खिलाड़ियों का खेल है, एक दूसरा खिलाड़ी आपको नहीं जितवा सकता। जी हाँ, फिर से एक बार उड़ाया, इस मर्तबा तो तीर की तरह सीधा बॉलर के सर के ऊपर से दर्शक दीर्घा में 6 रन। जीवन दान मिला था और जीवन दान का पूरा फायदा उठाते हुए रोहित शर्मा को भी जीवन दान दिया था। तिसारा परेरा ने 4 के योग पर और रोहित शर्मा ने उस मैच में 264 रन बनाए थे और पूरे विश्व में ऐसा करने वाले एकमात्र गेंद बल्लेबाज। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद। हालांकि गेंद का पीछा करना था, अवे फ्रॉम द बॉडी खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। सीधा विकेट कीपर के हाथों में अंपायर जी ने वाइड करार दिया है और वाइड के रूप में एक अतिरिक्त यहाँ पे मिलेगा। और दोनों भी खिलाड़ियों की अब यहाँ पे 50 की भागीदारी हो चुकी है, साझेदारी हो चुकी है। वेरी वेल डन, शानदार। यहाँ पे दोनों भी बल्लेबाज अपने पारी को संभालते हुए अपने टीम को सजाते हुए दिखाई दे रहे हैं। राजेश सारंग के इस ओवर में 2 छक्के हमें देखने को मिले। से एक बार काफ़ी बेहतरीन स्ट्रोक था कारपेट के सहारे, कारपेट को चाटती हुई गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर लॉन्ग ऑफ में इस मरतबा बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 52 रन। हालांकि हमने पहले 2 मैच जो देखे वहाँ पे 50 के ऊपर और 60 के अंदर रनों की संख्या हमें नज़र आई थी, सीमित रनों की संख्या, मगर अब यहाँ पे अभी भी इस ओवर के बाद 2 ओवर आने बाकी है। अभी भी 1 गेंद तीसरे ओवर की शेष है। 52 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। बाएं हाथ के बल्लेबाज हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर प्रमोद राउत, जिन्होंने 2 छक्के और 1 चौके से अपनी पारी को सजाया है, अपनी टीम को संभाला दिया है। गेंदबाज को यहाँ पे वापसी करनी होगी, कुछ ना कुछ जल्द से ही यहाँ पे सोचना होगा क्योंकि किसी भी तरह से विकेट ही आपको बचा सकते हैं। अब यहाँ पे बल्लेबाजों को रनों से बिल्कुल नहीं रोक सकते, विकेट की सख्त ज़रूरत है गेंदबाजी करने वाली टीम के लिए। हमारे कैमरामैन देखिए पूरे स्टेडियम में घूमकर हर एक क्षण को यहाँ पे अपने कैमरे के लेंस में कैद करने की कोशिश कर रहे हैं। इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद से फिनिश किया है इस ओवर को। हालांकि लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद तकरीबन 1 फुट अंदर की तरफ आई थी, कट होकर बल्लेबाज प्रमोद को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर जा चुकी है। जब तक ये ड्रिंक्स ब्रेक है हम भी थोड़ा सा अल्प विराम लेते हैं और चलते हैं सुमधुर संगीत के लिए डीजे मास्टर के पास।
यानंतर होणारा सामना मेजवानी हॉटेल गोंधळपाडा विपक्ष ओमकार 11 दिघोडी. दोन्हीही संघांच्या संघ नायकांना आणि सर्व खेळाडूंना विनंती है कि अपन तत्पर रहा, तैयार रहा. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं. स्ट्राइकिंग एंड पर फिर से एक बार हमें संतोष ढक्षीकर नजर आएंगे. हालांकि बाबू नाम से जाने जाते हैं, बहुत ही शांत और बहुत ही संयमी और 40+ भी हो चुके हैं. मगर दोस्तों, ऐसे खिलाड़ी हमेशा अपने बल्ले से बात करते हैं, हालांकि ज़बान से कभी जवाब नहीं देते. हालांकि मैं अक्सर कहता हूं इस तरह के खिलाड़ियों को कि परिंदों की परवाज़ होती है ऊंची, ये फैले हुए उनके पर बोलते हैं. वे लोग खामोश रहते हैं, अक्सर ज़माने में उनके हुनर बोलते हैं. जी हाँ, ये लीजिए हुनर. ओहो, फिर से एक बार लंबा हिट, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर. 6 रन. धमाका किया है, ऑस्टनिशिंग बल्लेबाजी, आश्चर्यकारक, अद्भुत. हालांकि यहाँ पे जब से मैं आया हूँ सबसे यही सुन रहा हूँ कि यहाँ पे रन नहीं बन रहे हैं. इस छक्के के सहायता से संतोष ढक्षीकर पहुंचे हैं 38 पर. फिर से एक बार रोहित. जी हाँ, इस मतलब देखिए कलात्मकता, क्लासिक, अपना क्लास बताते हुए बल्लेबाज संतोष. अक्सर कहा जाता है कि फॉर्म इज टेम्परेरी बट क्लास इज परमानेंट. 40 के बाद भी, 40 साल के होने के बावजूद यहाँ पे इस तरह की बल्लेबाजी अपने आप को उन्होंने मेंटेन किया है, मेहनत की है, पसीना बहाया है, मशक्क़त की है. और आज भी वही जज्बा, 20 साल पहले जो जज्बा हमें देखने को मिल रहा था, वही जज्बा, वही जुनून और वही जीतने की भूख संतोष ढक्षीकर में. इस बीच 59 रन, 59 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 14 ओवर प्रगति पर रोहित आए हैं कैप्टन. हालांकि पहले ओवर में 16 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में प्रफुल्ल ने 19 रन. जी हाँ, इसमें दबा बल्लेबाज से दूर रखने की कोशिश, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव. करे तो क्या करे, यही एक चारा है उनके पास, यही एक ऑप्शन है. और उस ऑप्शन का हालांकि फ़ायदा उठाने चाहते थे, मगर गेंद ऑप्शन के बहुत ही ज़्यादा बाहर गई और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. इस मरतबा बाउंसर किया था, पटकी हुई गेंद थी. टप्पा खाने के बाद बल्लेबाज हालांकि उस गेंद का पीछा करते हुए दिखाई दिए, उसे अपर कट में तब्दील करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी. बिंदी गेंद बहुत ही बढ़िया. इसी तरह से अगर बिंदी गेंदें डालोगे और बल्लेबाज के ऊपर अगर मनोवैज्ञानिक दबाव डालोगे तो ही यहाँ पे आपको, जी हाँ, इस मरतबा देखिए बहुत ज़्यादा बाहर जा चुके थे. स्टंप को छोड़कर ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को कट करने की कोशिश की. फिर से एक बार कटाक्ष जरूर डाला था अंपायर जी के ऊपर, मगर अंपायर जी टस से मस नहीं हुए. अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है. गेंदबाज रोहित आज अब यहाँ पे बहुत ही होशियारी के साथ, बहुत ही चतुराई के साथ बल्लेबाज को फॉलो कर रहे हैं, बल्लेबाज का पीछा कर रहे हैं और बल्लेबाज के शरीर से दूर रखने की कोशिश गेंद की. जी हाँ, इस दबाव फुल टॉस गेंद उसे खेला है फाइन लेग सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार आएगा ये धमाकेदार चौका. फुर्तीले थे, मुस्तैदी के साथ उस गेंद को फील्ड करने में कामयाबी हासिल की और देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 64 रन हो चुके हैं. थैंक यू. नेक्स्ट मैच है मेजवानी हॉटेल गोंधळपाडा विरुद्ध ओमकार 11 दिघोडी. दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेचच मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय, आपली स्क्वॉडची लिस्ट घेऊन यायचंय. मेजवानी हॉटेल गोंधळपाडा विरुद्ध सामना ओमकार 11 दिघोडी. 64 रन बोर्ड पर लग चुके हैं. चलिए दोस्तों, ज़्यादा वक्त यहाँ पे लेना मुनासिब नहीं होगा. मैं बार बार कह रहा हूँ कि वक्त की नज़ाकत को समझें, क्योंकि दोस्तों वक्त बहुत ही अहम, सबसे बलवान. क्योंकि मैं अक्सर कहता हूँ कि जब मेरा वक्त था
तब मेरे पास वक्त नहीं था। ध्यान से समझे इस लाइन को। जब मेरा वक्त था तब मेरे पास वक्त नहीं था। आज मेरे पास वक्त है पर आज मेरा वक्त नहीं है। वक्त की ताकत जानते हैं आप? जिंदगी बदलने में वक्त नहीं लगता, लेकिन वक्त बदलने में कभी कभी पूरी जिंदगी लग जाती है। वक्त की खासियत देखिए, गुजरता खुद है और खर्च हम होते हैं। इसलिए वक्त को बचाना, वक्त का सही इस्तेमाल करना बहुत ज़रूरी है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, आदित्य घाड़गे। आदित्य घाड़गे कुरुल से बिलोंग करते हैं। बाएं हाथ के गेंदबाज, गेंद को घुमाना जानते हैं, गेंद को कट करना जानते हैं। अलग अलग तरह की गेंदबाजी, हालांकि वर्सेटाइल गेंदबाजी के लिए वो जाने जाते हैं। स्लोवर वन और उसी के साथ लेग स्पिन, फास्टर वन, यॉर्कर, बाउंसर। मगर अब इन दोनों भी सेट बल्लेबाजों के सामने किस तरह की गेंदबाजी करेंगे, सही मानों में उनका भी इम्तिहान होगा। बाएं हाथ से ओवर द विकेट, ये लीजिए, ओहो, जख्मों के ऊपर नमक छिड़क दिया। फिर से एक बार गेंद सीमा रेखा के सहायता से संतोष ढक्षीकर पहुंचे हैं 45 पर। 5 रन से दूर है अपने आधे शतक से। देखिए, हर बल्लेबाज की ये ख्वाहिश होती है, तमन्ना होती है, आरजू होती है, अरमान होते हैं कि कम से कम एक मर्तबा मैं इतनी बड़ी टूर्नामेंट में आधा सैकड़ा अपने नाम लगाऊं। ये सुनहरा मौका है संतोष के पास। ओहो, ये देखिए, बाउंसर, स्लो बाउंसर था, अपने उंगलियों को गेंद पर फेरा था। स्लोवर वन गेंद, उसी के साथ टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ कट होती हुई एक नेचुरल जो स्पिन और स्विंग मिलता है बाएं हाथ के गेंदबाज को, वो यहाँ पे मिलता हुआ दिखाई दिया। 4 गेंदें अभी भी शेष बची है। संतोष के बाद सुनहरा मौका है आधा शतक लगाकर एक मजबूत रनों की संख्या अपने टीम के लिए बनाए। फिर से एक बार आदित्य, जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ, कलात्मकता के साथ खेला है, आपको ढूंढा है। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, दनदनाती हुई गोली की रफ्तार से 4 रन के लिए। इक्यावन रन बोर्ड पर लगा चुके हैं इस प्रतियोगिता में। अब यहाँ पे संतोष ढक्षीकर पहुंचे हैं 49 पर, 49 पर स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं। 3 गेंदें अभी भी शेष। कमाल की बल्लेबाजी, अब तक यहाँ पे एक भी विकेट हासिल करने में नाकाम रहे। इस मरतबा ढीले हाथों के साथ कलात्मक खेल, शॉट खेला था, गैप को ढूंढा था, वहां पे आदित्य थोड़ा सा हड़बड़ाहट में नजर आए, उसका फायदा उठाया और आधा सैकड़ा मुकम्मल। संतोष ढक्षीकर, कांग्रेचुलेशन, बहुत बहुत मुबारक। और इस एक रन के साथ रनों की संख्या पहुंची है 75 पर। 75 रन फॉर नो लॉस। एक भी विकेट अब तक यहाँ पे किसी भी गेंदबाज को यहाँ पे लेने में कामयाबी नहीं हुई है। अभी भी 2 गेंदें आना बाकी है। बाएं हाथ के बल्लेबाज अब सामने होंगे। बाएं हाथ के बल्लेबाज प्रमोद राउत ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। अब तक 2 छक्के और 2 चौकों की सहायता से 31 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, थोड़ा सा परिवर्तन यहाँ पे देखने को मिल रहा है। बिहाइंड विकेट हम देख सकते हैं शॉर्ट थर्ड मैन, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट नजर आता हुआ। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप पर सफल होकर फिर से एक बार लॉन्ग लेग और फाइन लेग की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बाई के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और अंतिम गेंद खेलने का मौका संतोष ढक्षीकर के पास होगा। 76 रन बोर्ड पर लग चुके हैं। जैसे मैंने कहा था कि 70 से 80 के बीच में ये आंकड़ा नजर आएगा और हमारा प्रेडिक्शन थोड़ा बहुत यहाँ पे सही होता हुआ बहुत ही अच्छे स्कोर की तरफ बढ़ रहे हैं। एक भी विकेट यहाँ पे हासिल नहीं की है, यही है कि चिंता का विषय। जी हाँ, ये लीजिए, फिर से एक बार बैकफुट पर जाकर पंच किया है। गेंद काउ कॉर्नर सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में फिर से एक बार 6 रन के लिए शानदार धमाकेदार छक्का।
दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेच वरती जायचंय, थेट वरती आपण पोहोचूया. आइए इस वक्त तालियों की आवाज जोरदार हमारे 51 बनाने वाले खिलाड़ी दूसरे खिलाड़ी है. कल के दिन राटले के सागर पाटिल थे और आज यहाँ पर खिलाड़ी एका ठिकाणी बाहेर थंडावा आहे, पण आतमध्ये तुम्ही आज क्रिकेटची उष्णता आणली. कसं वाटतंय तुम्हाला खेळून या ठिकाणी? खूप सुंदर वाटतं खेळायला इथे. महत्त्वाची गोष्ट छोटम शेटला आमचा आभार मानेन की आम्हाला इथे खेळण्यासाठी चान्स दिला आणि एक उत्तम प्रकारे त्यांनी आपल्याला प्लॅटफॉर्म दिला आहे. त्याबद्दल छोटम शेटचा मी आभारी आहे. नक्कीच चौलच्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी. आपण वळूया ठीक स्टेजच्या वरती, ज्या ठिकाणी आपण दोन कर्णधार विनोद आपण पाहतोय. सामना आपण या ठिकाणी होणार आहे दोन संघांमध्ये आणि आजचा मित्रांनो, चौथा सामना आपण पाहणार आहोत. रणनीतीचा कौल. कुलकर्णी 2 मिनिटं फक्त. संतोष ढक्षीकर या स्पर्धेसाठी जी एक समिती नियुक्ती केलेली आहे त्या समितीचा एक सदस्य सुद्धा आहे. सर टॉस साठी या ना. तर पुन्हा एकदा जोपर्यंत सामना सुरू होईल तोपर्यंत मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक प्रितेश पाटील यांना. धन्यवाद. सन्माननीय ओंकार 11 दिगोडी विरुद्ध सामना आपण पाहतोय मेजबानी हॉटेल गुंदलपाडा. आपण वेलकम मॅम. टॉस हेड आणि टेल, APL हेड आणि APL टेल बोलणारा या उडवायचंय. सन्माननीय अक्षया नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. या ठिकाणी APL हेड नाणेफेकीचा कौल जिंकला. या ठिकाणी मेजबानी हॉटेल काय निर्णय घेणार आहात पाहुणे? या ठिकाणी क्षेत्ररक्षण करू पहिला आम्ही. क्षेत्ररक्षण करताय, का आपण निवडलं क्षेत्ररक्षण? चेसिंग करू आम्ही. स्कोर झाल्यावर आमच्याकडे बॅटिंग लाईनअप वगैरे आहे, आम्ही चेसिंग करू. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. आणि दुसरा संघ दिगोडी या ठिकाणी बॅटिंग करणारा आपण सिनियर खेळाडू आहात. कसं वाटतं टुर्नामेंटमध्ये पाहून? मी तर इथं छोटम शेटने ऑर्गनाईज केल्यापासून ही सगळ्या टोटली टुर्नामेंट केलो आणि प्रत्येक वेळी इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे आणि प्रत्येक वेळी खेळा मजा येते. थँक्यू. नक्की. आणि खरोखर प्रत्येक वेळी टुर्नामेंट आणि हे ग्राउंड तुमच्यासाठीच बनवलं गेलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि चांगलं खेळा. आइए आपण आता वळूया. माझ्याबरोबर मॅडम या ठिकाणी आहेत. नाईक अक्षय नाईक या ठिकाणी आहेत. युवा आहे, अक्षयाला खूप क्रिकेटचं वेळ आहे त्यामुळे ते या ठिकाणी आलेत. तर टाळ्यांचा आवाज जोरदार अक्षयासाठी या ठिकाणी. अक्षय कसं वाटतंय तुला या ठिकाणी आल्यानंतर? खरं सांगू तर एवढं सगळं बघून खूप शॉक्ड आहे मी, कारण की एवढं इथे बघणं खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप प्राऊड आहे मी इथे आली आणि हे सगळं करतायत छोटम काका यासाठी आणि खूप छान वाटतं हे सगळं बघून. नक्कीच अक्षय, असं वाटतंय मला की पुढच्या टायमाला छोटम दादा फक्त बॉईज नव्हे तर गर्ल्स टुर्नामेंट पण झाला पाहिजे की नाही? नक्कीच झाल्या पाहिजेत. सगळ्या गर्ल्स सुद्धा खूप स्पोर्टी आहेत तिकडच्या आणि मुलींनी भाग घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. थँक्यू सो. सो आपण पहिल्या डावामध्ये धावांचा उच्चांक पाहिला. या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा मान मरातब जो आहे ना तो मात्र श्रावणी स्पोर्ट चौल संघाने मिळवला. संतोष दक्षीकरने केलेली तुफानी फलंदाजी, संतोष दक्षीकरची एक्सप्लोजिव्ह बॅटिंग आणि संतोष दक्षीकरच्या धडाकेबाज इनिंगमुळे आपण पाहतोय एक मोठं लक्ष्य समोर ठरले. त्र्याऐंशी धावा चेस करायच्या आहेत आणि त्यावेळी टार्गेट मोठं असताना स्ट्रॅटजी कशा पद्धतीची असणार, खेळाची नीती रणनीती कशा पद्धतीने सेट करणार आता बॅटिंग करणारा संघ. आपण पाहतोय धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन आघाडीचे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर संघाचा कॅप्टन आणि अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये शानदार अष्टपैलू कामगिरी करणारा रोहित पाटील पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबरीने रायगड जिल्ह्यातील एक तंत्रशुद्ध म्हणून ओळखला जाणारा फलंदाज पिंट्या पाटील पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आकाश टवसालकर मान फ्रॉम चौल सज्ज होत असताना. सो आपण वळतोय या मॅच कडे. कोणता संघ जिंकणार, श्रावणी स्पोर्ट चौल की श्राव्य 11 वर्सोली?
तवसळकरला पहिल्या चेंडूवरती फेकून दिले सीमारेषा पलीकडे. येस इट इज वेलकम बाउंड्री फॉर टीम श्राव्य इलेवन वर्सोली. यावेळी सुद्धा आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं धैर्य दाखवतोय फलंदाजी करणारा फलंदाज रोहित पाटील. आक्रमक सुरुवात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय वाट करतोय पंचांच्या डिसिजनचा. लेग बाईट प्लस लेग बाईटचा हा आलाय शानदार चौकार. मैदानामध्ये आपण पाहतोय लक्ष जरी 83 धाव संख्येचं असलं ना तरी सुद्धा धावा येत आहेत आणि धावा येणं खऱ्या अर्थानं काळाची गरज होती. तेथे मात्र धावा आल्यामुळे कॉन्फिडन्स मिळाला आता रोहित पाटीलला. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात आकाश याने. आकाश टवसलकरचा तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चेंडू अत्यंत वेगाने ट्रॅव्हल करतोय. यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर आणखीन एक दणदणी चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. असं म्हणतात की सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडून देत नाही. नेव्हर गिव्ह अप हा ॲटिट्यूड हा अप्रोच पाहायला मिळतोय रोहित पाटीलच्या या इनिंग मध्ये. पहिल्या 3 चेंडूंवरती 12 धावा आल्यात. अगदी दमदार पद्धतीने या इनिंगला बिनिंग केले त्याने. हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ द लॉक स्टंप पाहायला मिळतोय. एक आस्थापैलू क्वालिटी खेळाडू आहे आकाश टवसलकर, परंतु आज अचानकपणे तो आपण पाहतोय आपल्या ट्रॅक वरून पूर्णतः तो घसरलाय. त्याला बॅक ऑन ट्रॅक यावं लागेल. ऑक्शन मध्ये भली मोठी किंमत श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाने आकाश टवसलकर साठी मोजली होती, पण त्याला न्याय तो अद्यापपर्यंत देत नाही. कुठेतरी त्याला न्याय देण्याची भूमिका त्याला मैदानावरती करून दाखवायला लागेल. परंतु श्राव्य इलेवन वर्सोली संघ अत्यंत दमदार पद्धतीने या इनिंगला प्रारंभ करत असताना इथे फटका फसलाय. मोठा मासा गळायला लागलाय. रोहित पाटीलला जावं लागेल तंबूत परत. मोठी विकेट. आहेत आपण त्याच्याशी चर्चा करतोय. रामकृष्ण म्हात्रेजी फ्रॉम वेलपाडा या ठिकाणी या. बेलपाडा या या लवकर या ठिकाणी. नंतर बुट नंतर घाला या. मैदानामध्ये आपण पाहतोय काय घडलं जाते. खऱ्या अर्थानं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. ज्या वेळी 2 फलंदाज बॅटिंग करतात त्यावेळी कोऑर्डिनेशन समन्वय चांगलं असणं गरजेचं असतं. येस नो वेट या पद्धतीची त्रिसूत्री बॅट्समन मध्ये असणं गरजेचं असतं. येथे खराब कॉलिंग पाहायला मिळाली आणि खराब कॉलिंगची शिकार ठरली संघाचा कर्णधार रोहित पाटील. रोहित पाटील मात्र आपण पाहतोय मैदानातून माघारी परतलाय. धाव फलकावरती धावा लागल्या 13. रोहन पाटीलला आपण पाहतोय नवीन खेळाडू आता मैदानात बॅटिंग करण्यासाठी जात असताना आकाश टवसलकरच्या गोलंदाजीवरती अत्यंत वेगाने धावा येत होत्या, परंतु अचानकपणे आपण पाहतोय रोहित पाटील बाद झालाय. त्यामुळे कुठेतरी आता दबावाखाली पाहायला मिळेल तो श्राव्य इलेवन वर्सोली संघ. पिंट्या पाटील अजूनही मैदानावरती उभा आहे. रोहन पाटील पाहायला मिळतोय आता. रोहन पाटीलचा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आणि अफलातून पट जरूर पाहायला मिळाला. अगदी लॉंग चेस केलं होतं.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जोपर्यंत क्षेत्ररक्षक प्रमोदने चेंडू फील्ड केला तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्यात. धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्या ना, ज्या पद्धतीने पाहिजेत किंबहुना ज्या इकॉनॉमीने पाहिजेत त्या इकॉनॉमीने धावा येताना दिसत आहेत आणि कुठेतरी पहिल्या 5 चेंडूंमध्ये 15 धावा आल्यात. त्यामुळे श्रावणी स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळत असताना श्राव्य 11 वर्सोली संघाने जी बिगनिंग केले ती अत्यंत दर्जेदार आहे. यावेळी मात्र आपण पाहतो अपड्रॉयचा फटका क्षेत्ररक्षक ते पाहायला मिळतोय. सुरुवात अत्यंत दर्जेदार पद्धतीची पाहायला मिळाली कारण पहिल्या षटकात जिथे 16 धावा आल्यात तेथे आता मात्र उर्वरित 4 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 67 धावसंख्येची. थँक्यू. माझ्याबरोबर या ठिकाणी माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. रामकृष्ण म्हात्रे, आपण कुठून आलात दादा? बेलपाडावरून आलो. असं वाटतंय तुम्हाला ही मैदान पाहून आणि आपण एवढ्या लांबून या ठिकाणी आला? जबरदस्त आयोजन आहे, नियोजनसुद्धा छान आहे, मैदान सुंदर आहे आणि प्रश्नच नाही. छोटामछट यांना मी तर एवढं मोठं आयोजन मला वाटतं अलिबाग तालुक्यात नाही तर अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये असं हे प्रथमच असेल आयोजन आणि जबरदस्त आयोजन आहे, प्रश्नच नाही. थँक्यू. टाळ्यांचा आवाज जोरदार पुन्हा छोटमसाठी. आमचे अजून एक मित्र या ठिकाणी आहेत. आपण सामन्याला सुरुवात करूया. अगोदर मिळखत खाचे आमचे मित्र या ठिकाणी आले आहेत. 16 ऑन द बोर्ड नाव. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय पहिलं संपुष्टात आले आणि दुसऱ्या ओव्हरसाठी केतन चिरकरच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. वॉल बिगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. ती वॉल बिगन मिळाले श्राव्य 11 वर्सोली संघाला. पण कन्सिस्टन्सी जी क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते ती कन्सिस्टन्सी राखण्यामध्ये श्राव्य 11 वर्सोली संघ कायम राहणार का? त्यामध्ये जी सातत्य पाहिजे ते कायमस्वरूपी ते राखणार का हा सुद्धा प्रश्न इथे निर्माण झालाय. केतन चिरकर पहिला चेंडू क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. रोहनने ज्या पद्धतीने एक्सपेक्ट केला होता ना त्या पद्धतीने हा स्ट्रोक तर त्याला खेळता आला नाहीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळते. पहिल्या डावामध्ये आपण धावांचा उच्चांक पाहिला. पहिल्या डावामध्ये आपण फटक्यांची आतिषबाजी अनुभवली. दुसरा डाव कशा पद्धतीचा असणार ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार कारण खेळपट्टीवरती आपण जर पाहिला तर अलिबागचा एक अस्सल सौंदर्य क्रिकेटमधील जर आपण पाहिलं तर अलिबागमधील सर्वाधिक कलात्मकतेने खेळणारा फलंदाज पिंट्या पाटील पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल सुद्धा आहे, वंडरफुल सुद्धा आहे आणि या चेंडूवरती धावा मिळतील 6. धाव फलक जाईल 23 वर. मिळते आणि कुठेतरी सध्या श्राव्य 11 वर्सोली संघाला जो स्टार्ट मिळाला ना ते पाहता निश्चितपणे ते अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना घेऊन जाणार यात कोणती शंका नाहीये. केतन चिरकर वरती हल्ला बॉल केल्यानंतर पुन्हा एकदा तो सज्ज होतोय नेक्स्ट बॉल घेऊन. ओहो, इट्स अ क्लास. पिंट्या पाटील ब्रँडेड स्ट्रोक ओव्हर डीप तळमान आपण पाहतोय. आला एक शानदार चौकार. सॉरी, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर आपण पाहतो अगदी नेत्रदीपक चौकार पाहायला मिळाला. जेवढा मोठा संघर्ष यश सुद्धा तितकंच मोठं असतं आणि खऱ्या अर्थानं पिंट्या पाटील हे त्याच्या बॅटिंग मध्ये दाखवून देतोय. पिंट्या पाटीलला नेहमीच आपण अशा पद्धतीचे नॉक खेळताना पाहतोय आणि आज सुद्धा पिंट्याची बॅट अगदी चांगल्या पद्धतीने तळपलेली आपण पाहतोय. यावेळी आणखीन एक मोठा स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे यावेळी आलाय एक मोठा षटकार.
बॅटिंग करतोय, परंतु गोलंदाजांसाठी तो मात्र कर्दनकळ ठरलाय. पिंट्याचा झंझावात सामन्यामध्ये पाहायला मिळतोय आणि पिंट्या ज्या पद्धतीने बॅटिंग करते ना, त्यामुळे मात्र समोरच्या संघाचे चांगलेच धाबे दणाणलेत. 33 ऑन दी बोर्ड नाव. आता मात्र शाव्या इलेव्हन वर्सोडी संघ सुद्धा या मॅच मध्ये एंटर झालाय. अजून एक मोठा फटका, परंतु चेंडू खूप वेळ हवेमध्ये आणि वाट करतो आम्ही पंचांच्या डिसिजनचा. येस इट्स अ बिग वन मोर. की काय अशा पद्धतीची बॅटिंग करतोय. हा क्रिकेटचा चेंडू त्याला फुटबॉलच्या चेंडूच्या आकार एवढा दिसू लागलाय आणि गोलंदाजांवरती तो मात्र एका मागोमाग एक प्रहार करतोय. ज्या पद्धतीने केतन वरती त्याने आक्रमण केले ना, ते पाहता केतन पूर्णपणे दबावामध्ये पाहायला मिळतंय. खूप कठीण असतं त्या माणसाला हरवणं जो माणूस कठीण परिस्थितीत चालायला शिकला आहे. कारण पिंट्या पाटीलने अनेक वेळा असे नॉक आपल्या संघासाठी खेळलेत आणि ज्यावेळी धावसंख्या मोठी असते त्यावेळी कशा पद्धतीचा पाठलाग करायचा आहे पिंट्याला ठाऊक आहे. पिंट्याच्या बॅट मधनं यावेळी सलग तिसरा मोठा षटकार. गोरख कडवे साहेब आलेले आहेत, आमच्यामध्ये उपस्थित आहेत. छोटम दादांचे चांगले मित्र आहेत. गोरख दादा, तुम्हाला कसं वाटतं? आपण या ठिकाणी मॅच पाहताना एक वेगळीच मजा या ठिकाणी आहे. खूप छान वाटतं. ॲक्च्युली काय आपला नशीब नव्हता. अद्भुत, अविश्वसनीय, अभूतपूर्व आणि अनोखी अशी बॅटिंग आपण पाहतोय. प्रफुल्ल पाटील खऱ्या अर्थानं या षटकामध्ये कोणतीच धावा वसूल केल्यात आणि त्यामुळे आपण पाहतोय पहिल्या 2 ओव्हर्स. कॉम्बॉक्स धनंजय कुलकर्णी आणि तुमचं कोऑर्डिनेशन ठेवा. कॉम्बॉक्स प्लीज. खूपच छान ग्राउंड आहे आणि कोणाला असं नाही वाटणार की या ग्राउंडवर खेळावं. माझी खूप इच्छा होती की या ग्राउंडवर माझा संघ खेळावा, परंतु नशिबाने आमचा नंबर नाही लागला. पण ठीक आहे, याच्या पुढल्या वर्षी जर छोटम शेटनी मॅचेस ठेवल्या तर नक्की प्रयत्न करेल आणि खूप छान ग्राउंड. थँक्यू. या ठिकाणी पुन्हा वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. थँक्यू. मैदानावरती वेगवान, वादळी, सुसाट खेळी आपण अनुभवतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांना अगदी खरपूस मार बसलाय. 2 षटकांमध्ये 45 धावा आल्यात आणि आता इक्वेशन अगदी सोपं झालंय. ओहो, क्या बात आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी पहिल्यांदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाज जरूर चाच पडले, परंतु आकाश तवसाळकर आता त्याच्या ट्रॅक वरती आलाय. 17 चेंडूवर 30 धावा असं इक्वेशन, समीकरण, आव्हान आता पाहायला मिळते. हा चेंडू अत्यंत वेगात करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लक्षमच्या बाहेर. सो अंपायरने सांगितले की हा चेंडू असणार आहे अवांतर, हा चेंडू असणार आहे स्वैर. त्यामुळे धावफलकावरती एका धावेची वृद्धी होत असताना, वाढ होत असताना आपण पाहतोय 46 धावा धावफलकावर लागल्यात. आकाश तवसाळकर जर आपण पाहिला तर अलिबाग मधील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर आहे, परंतु आज मात्र तो नेहमीच्या रिदम मध्ये पाहायला मिळत नाहीये. अजूनही सूर गवसला नाहीये त्याला. येथे मात्र रोहन पाटीलने अगदी चांगल्या पद्धतीने ऑफड्रॉईचा फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते या चेंडूवर, परंतु पिंट्या पाटील ज्याने मागील षटकामध्ये हल्ला बोल केला होता, मागील षटकामध्ये अटॅक केला होता, त्याच्या समोर आकाश कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, किंबहुना आता बेस्ट वर्सेस बेस्ट अशा पद्धतीचा सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही आपण पाहतो उच्च दर्जाचे क्वालिटी प्लेयर आमने सामने आलेत. यांमधील सामना कोण जिंकणार? पुन्हा एकदा पूर्णपणे आपण पाहतोय आपल्या लाईन वरून आकाश घसरलाय.
जणू काही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी ट्रेन दुसऱ्या किंवा तिसरा प्लॅटफॉर्म क्रमांकावर जावी ना, त्या पद्धतीचं चित्र आज आकाशसाठी पाहायला मिळते. आकाश कुठेतरी आज बॅकफूट वरती पाहायला मिळते. किंबहुना अलिबाग प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेचं एक वेगळ्या पद्धतीचं दडपण असतं. ते दडपण पाहायला मिळते आकाशकडे. तो नेहमीच्या लयीत पाहायला मिळत नाही आणि त्याचा फायदा मात्र श्राव्य इलेव्हन वर्सोली संघाने पूर्णपणे वसूल केलाय. पिंट्या पाटीलचा धमाका अजूनही चालू आहे. यावेळी आणखीन एक मोठा फटका. वाट करूया पंचांच्या डिसिजनचा. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रफ फॉर 4 रन्स. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. येस इट इज. वेलकम मॉर्निंग फॉर टीम श्राव्य इलेव्हन वर्सोली. पिंट्या पाटीलची ही इनिंग अगदी बहरदार, बहरलेली आणि बहरात आलेली सुद्धा आपण पाहतोय. आज मात्र अगदी दैदीप्यमान कामगिरी पिंट्या पाटील करतोय. 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी अशा पद्धतीने आज तो कामगिरी करतोय. प्रत्येक गोलंदाजाला फटके बसलेत. कुठेतरी शिवधनुष्य जे होतं ना, ते पिंट्या पाटीलने आपल्या हाती घेतले. ऑक्शन मध्ये जर आपण पाहिली, अगदी सर्वात जास्त प्राइस पिंट्याला लागली होती आणि ती प्राइस खऱ्या अर्थाने त्याने वसूल केलं असं म्हणावं लागेल. त्याला पूर्णपणे न्याय दिलाय तो पिंट्या पाटील याने. आतापर्यंत त्याने केलेली कामगिरी अभूतपूर्व स्वरूपाची पाहायला मिळाली. 52 ऑन दी बोट. तब्बल 52 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. आकाश टवसाळकरचं अनालिसिस आपण पाहिलं तर 1.3 षटकामध्ये त्याने खर्च केल्या 23 धावा. अंपायर रिव्ह्यू आहे का? ओके, चेक केला जातोय. थोडासा क्रुशियल असा डिसिजन आहे, कारण आपण जर पाहिलं अगदी क्लोज डिसिजन असणार आहे. सो तिसऱ्या अंपायरच्या कोर्टामध्ये पंचाने हा डिसिजन सोपवलाय. पण मैदानावरती जर आपण पाहिलं ना, काय कमाल केले पिंट्या पाटीलने. आज मात्र जी बॅटिंग केले ना, ती अत्यंत दर्जेदार आहे. अगदी दर्शनीय इनिंग, दर्जात्मक बॅटिंग तो करतोय. आकाश टवसाळकर सारख्या गोलंदाजाचा त्याने मात्र अगदी खरपूस समाचार घेतलाय. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 2 पण पाहतोय. श्राव्य इलेव्हन वर्सोली संघ आपण पाहतोय. धावसंख्येचा पाठलाग अत्यंत सक्षमपणे करत असताना मैदानावरती मात्र जर आपण पाहिलं ना, अगदी या मॅच मध्ये प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये फटकेबाजी झालेली पाहायला मिळाली. मैदानाचा कोणतीही साइड अशी नसेल, कॉर्नर असा नसेल की जिथे मोठा स्ट्रोक आला नाहीये. त्यामुळे पिंट्याने ही जी फलंदाजी केली ना, तिला मात्र नक्कीच दाद द्यावी लागेल. अगदी तो मात्र गोलंदाजांवरती तुटून पडलाय, गोलंदाजांवरती हल्ला बोल करतोय आणि धावसंख्या मात्र अत्यंत वेगाने फ्लाय होत असताना येथे मात्र चेक केला जातोय तिसरा पंचांद्वारे आणि काहीच क्षणामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत येईल. आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती तिसऱ्या पंचांचा निर्णय आणि तिसऱ्या अंपायरचा कॉल आलाय की हा आहे चौकार. श्राव्य इलेव्हन वर्सोली संघाने मात्र आपण पाहतोय 50 धावसंख्येची वेल ओलांडले. 50 अप ऑन द बोट. अप्रतिम बॅटिंग, अफलातून बॅटिंग करतोय पिंट्या पाटील. पिंट्या पाटील ज्या ज्या वेळी रंगामध्ये येतो ना, आपल्या फॉर्म मध्ये येतो ना, त्या त्या वेळी याच पद्धतीची इनिंग आपण पाहत असतो. पण पिंट्याला रोखायचं कसं, असा मोठा यक्ष प्रश्न आता निर्माण झालाय. तो मात्र श्रावणी स्पोर्ट्स चौल संघासमोर.
स्क्रीन समोरची जी स्क्रीन आहे ती बंद करायची आहे. पिंट्या पाटील आज मात्र एक वेगळी इनिंग खेळत असताना अगदी सुसाट पद्धतीने त्याने धावा वसूल केल्यात. यावेळी फटका फसलाय, कॅच होण्याची पॉसिबिलिटी अँड येस इट इज, ही टेक्स द कॅच. मोठा धक्का, मोठा हादरा. फायनली झालेला आहे आणि ही विकेट मिळाल्यानंतर श्रावणी स्पोर्ट चौल संघाने सुटकेचा विश्वास सुद्धा सोडला असेल. अत्यंत प्राइज विकेट पाहायला मिळते, अत्यंत मौल्यवान विकेट येथे पाहायला मिळाली. पिंट्या पाटील सारखा एक शानदार बॅटिंग करणारा फलंदाज मात्र बाद झालाय, परंतु पिंट्याने जे बॅटिंग केले ना त्याचं नक्कीच आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. 6 चेंडूंमध्ये 32 धावांची तुफानी इनिंग पिंट्या पाटीलने आज खेळले. नवीन फलंदाज आपण पाहतोय, शैलीदार बॅटिंगसाठी ओळखला जाणारा नवगावचा बॅट्समन पाहायला मिळतोय विघ्नेश कटोर. आज श्राव्य 11 वर्सोली संघ अडचणीमध्ये आहे, ट्रबल्स मध्ये आहे. त्यावेळी विघ्नेश कटोर कशी बॅटिंग करेल, कारण विघ्नेश कटोर म्हटलं की कलात्मकता, शैलीदारपणा नेहमीच त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत असतो. व्ही शेप मध्ये चांगल्या पद्धतीने फटके मारण्यासाठी तो ओळखला जातो. समोर मात्र आकाश तवसलकर, जो आज महागडा ठरलाय जरूर, परंतु पिंट्याची विकेट मिळाल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स अगदी 100% ने वाढलाय. विघ्नेश बॅटिंगला आला जरूर, परंतु या चेंडूवरती तो लटकलाय, डीप मिड विकेटला टिपला गेलाय. शानदार कॅच आणि येथे मात्र बाद होईल विघ्नेश कटोर. पद्धतीचा सिनारिओ क्रिएट होत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 विकेट हासिल केल्यात आकाश तवसलकर याने. सो आकाश आता असणार आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक बॉल आकाश तवसलकर साडी. काय तो हॅट्रिक घेणार का हे पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार. श्राव्य 11 वर्सोली संघ चांगले बॅटिंग करत असताना अचानकपणे ट्रॅक वरून घसरलाय, कारण 2 महत्वपूर्ण बिन्नीचे फलंदाज त्याने मागील 2 चेंडूवर गमावलेत. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय श्राव्य 11 वर्सोली संघासाठी लोणारेचा रोशन पाटील आलाय. 1 टू गो. या षटकातील शेवटचा चेंडू. रोशन पाटील बिहाइंड द विकेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळालंय. अंपायर सांगतायत की चेंडू लक्ष्यांच्या बाहेर आहे. सो हा चेंडू असणार आहे अतिरिक्त, हा चेंडू असणार आहे अवांतर. धावफलकामध्ये मात्र जर आपण पाहिली ना तर एक्स्ट्राने एका धावसंख्येची भर पडत असताना धावफलकावरती 53 धावा पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, अगदी मिक्सअप स्वरूपाचं षटक पाहायला मिळालंय. संमिश्र पद्धतीचं हे ओव्हर आपण पाहतोय. आकाश तवसळकर आज मात्र बऱ्याचशा प्रमाणात कन्फ्यूज पाहायला मिळालंय. आज मात्र नेहमीचा आकाश तवसळकर अलिबाग प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला नाहीये. रोशन पाटील पाहायला मिळतोय बॅटिंग मार्क वरती. रोशनचा फटका फसलाय, चेंडू खूप वेळ हवेमध्ये. सुजय पावसे कॅच खाली जातोय, आणखीन एक खेळाडू जातोय तंबूच्या आश्रयाला परत. 1 मोर विकेट डाऊन.
षटक क्रमांक तिसरं कंप्लीट झाले आणि धाव फलकावरती 53 धावा. या षटकामध्ये आपण 3 विकेट घेतलेल्या पाहिल्या आकाश टवसाळकर याने. पहिल्या 3 षटकांचा जर आपण विचार केला ना तर धावा अत्यंत वेगात येत होत्या, परंतु 3 विकेट 3 महत्वपूर्ण मोहरे या ओव्हरमध्ये बाद झाल्यामुळे आता मात्र मॅच मध्ये एक वेगळा पद्धतीचा मोड क्रिएट झालेला आहे. सामना जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय आता 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे 30 धावसंख्येची. 12 चेंडू 30 धावा. आकाश टवसळकरने 2 ओव्हर्स टाकल्या आणि या 2 ओव्हर्स मध्ये 19 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता सुद्धा त्याने दाखवला आणि 6 चेंडू त्याने त्यात निर्धाव टाकले. शेवटची 2 षटकं अत्यंत महत्वपूर्ण असणार आहेत आणि त्याच वेळी सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाने वैभव अंबुकरच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. चौल संघ म्हटला की नेहमीच वैभव अंबुकरची कामगिरी अत्यंत चांगल्या पद्धतीची आपण पाहत आलोय. एक स्ट्रायकिंग गोलंदाज म्हणून नेहमी चौल संघासाठी तो खेळत असतो, परंतु आज तो 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आल्यानंतर पाहूया कशा पद्धतीने तो मात्र आता मारा करेल. अलिबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय सगळेच्या सगळे स्टँड अगदी तुफानी गर्दीने भरलेले पाहायला मिळत आहेत. आज मात्र या स्पर्धेला अगदी तुडुंब गर्दी आणि तितकेच आपण पाहतोय क्रिकेट रसिक अगदी लाईव्ह वरती हा मॅच पाहतायत. छोटम शेठ यांच्या स्वप्नातील आणि संपूर्ण अलिबागकरांचा अभिमान असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्कोर बोर्डकडे आपण पाहतोय 12 चेंडू 30 धावा. रोहन पाटील पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राइक. कशा पद्धतीची गोलंदाजी आता वैभव अंबुकर करणार. मॅच अगदी रंगात आले. इंटरेस्टिंग मुकाबला पाहायला मिळतोय. खूप मोठा सस्पेन्स या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. वैभवचा पहिला चेंडू रोहनने फटका खेळलाय, परंतु हा फटका सुद्धा हवेत पाहायला मिळालाय. 1 मोर विकेट डाऊन. रोहन जाईल पॅव्हलियन मध्ये परत. सुजय झाली होती, पण ज्या सुरुवातीनंतर ज्या पद्धतीची बॅटिंग व्हायला पाहिजे होती ना त्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. किंबहुना मोठ्या फटक्याच्या नादामध्ये एका मागोमाग एक अशा पद्धतीने फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळत आहेत आणि श्राव्य इलेव्हन वर्सोली संघाचा डाव मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेला आणि उद्ध्वस्त झालेला आपण पाहतोय. पण आता बॅटिंगला कोण येतोय तर अनेक वेळा अशा क्लोज मुकाबल्यामध्ये ज्याने चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली, किंबहुना ग्रामीण क्रिकेट असेल किंवा ओपन क्रिकेट, ज्याने नेहमीच नेल बॅटिंग मॅच फिनिश केलेले आहेत, असा सासवण्याचा विक्रम थळे बॅटिंग करण्यासाठी गेलाय. पाहूया विक्रम थळे बॅटिंगला गेल्यानंतर कशा पद्धतीची बॅटिंग करणार. आता मात्र विक्रमला आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये बॅटिंग करून दाखवायला लागेल, पण त्याच वेळी कौतुक करावं लागेल चौल संघाच्या गोलंदाजांचं, कारण मागील षटकांपासून त्यांनी जो विकेटचा धडाका लावलाय ना तो अजूनही चालूच आहे. अंबुकरने मात्र आल्या पहिल्याच चेंडूवरती विकेट हासिल केले. विक्रम थळे यावेळी लोअर फुलटॉस चेंडूला डीप मिड विकेटच्या रोखानं खेळतोय. सिंगल मिळेल केवळ या चेंडूवरती. धावा येत नाहीयेत. धावा येणं गरजेचं आहे आणि मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला एक धडाकेबाज फलंदाज एक्सपिरियन्स बॅट्समन पाहायला मिळतोय. प्रकाश हलेकाणे थळचा हा खेळाडू. पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग तो करेल. गेल्या अनेक वर्षाचा प्रदीर्घ अनुभव प्रकाशकडे आहे. वैभव सुद्धा अगदी टिचून मारा करतोय, तिखट मारा करतोय. यावेळी मात्र प्रकाशच्या बॅट मधनं आलाय एक मोठा लाजवाब दर्जेदार षटकार.
शेवटच्या क्षणापर्यंत मॅच गेले आणि ज्या पद्धतीने श्राव्य 11 वर्सोली संघ प्रतिकार करतोय ना, ते पाहता निश्चितपणे या मॅच मध्ये अजूनही खूप मोठा सस्पेन्स बाकी आहे. प्रकाश हालेकाणेच्या या षटकारानंतर धावफलकावरती 60 धावा लागत आहेत आणि इक्वेशन आता मात्र 9 चेंडूत 23 धावा असं बनले. हा चेंडू मात्र आपण पाहतोय फुल टॉस जरूर होता, पण कमी गतीने सुद्धा टाकला होता. पेसने मात्र यावेळी प्रकाशला पूर्णपणे बीट केलं. सिंगल मिळते या चेंडूवर. 8-22 अशा पद्धतीचं इक्वेशन आपण पाहतोय धावफलकावरती. खऱ्या अर्थानं एक षटकार आल्यानंतर एक चांगला कमबॅक पाहायला मिळालं ते वैभव अंबुकर कडनं. राईट मोर द विकेटने वैभव सज्ज होत असताना हाय स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आणि तिचा पाठलाग सुद्धा अगदी तितक्या सक्षम पद्धतीने करत असताना पाहायला मिळालाय तो श्राव्य 11 वर्सोली संघ. ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी बॅटिंग केले. विक्रम तळे विक्रमच्या बॅट मधनं आणखीन एक मोठा फटका. 6 धावांसाठी आला एक शानदार षटकार. टर्न आपण पाहतोय. विक्रमच्या या षटकाराने मॅच मध्ये आणखीन रोमांचकता उंचावले, कारण या षटकारानंतर आता इक्वेशन 7 चेंडू 16 धावा. वैभव अंबुकरचा मात्र या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला गेलाय. विक्रम थळे आणि प्रकाश ही अनुभवी पेअर संघाच्या मदतीला आले आणि संघाला गरज असताना त्याने केलेली फलंदाजी अत्यंत चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. गोलंदाज वैभव अंबुकर वरती एकामागोमाग एक प्रहार झाल्यानंतर तो पाहूया कसा कमबॅक करेल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खोलात टाकलेला हा चेंडू. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडा पुढे आला, फील्ड केलाय आणि आता मात्र इक्वेशन जाऊन टेपले. शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी आपण पाहू शकतो 6 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 15 धावसंख्येची, पण ज्या पद्धतीने श्राव्य 11 वर्सोली संघाने आतापर्यंत पाठलाग केलाय, चेस केलाय, ते पाहता ही मॅच खऱ्या अर्थानं शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाईल. कारण 15.50 धावसंख्येची आवश्यकता असताना आतापर्यंत त्यांनी त्याच पद्धतीने त्याच इकॉनॉमीने धावा जमावलेल्या आहेत. अत्यंत चांगलं क्रिकेट आज मात्र श्राव्य 11 वर्सोली संघाच्या फलंदाजांनी दाखवल्या. रोहित पाटील, प्रफुल्ल पाटील नंतर विक्रम थळे आणि प्रकाश हालेकाना मात्र कमालीचे बॅटिंग करतात. अत्यंत तुफानी आणि दर्जेदार बॅटिंग त्यांनी आता केले. रसिक प्रेक्षक आपण पाहतोय स्क्रीनवरती मॅचचा आनंद घेत असताना सर्व स्टँड आज मात्र तुफानी गर्दीने फुलून गेलेले पाहायला मिळतात. सो आपण वळतोय शेवटच्या षटकाकडे, जेथे मात्र विजयासाठी पाहिजेत 15 धावा अंतिम षटकामध्ये आणि त्याच वेळी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय नवगावचा गोलंदाज सुजय पावशे याच्याकडे. सुजय पावशे नेहमीच एक चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू. व्हेरिएशन खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे आहे, किंबहुना वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला सुजय पावशे. पाहूया आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अंतिम षटक, हिअर वी गो. पहिला चेंडू विक्रम तळे फेकून देतोय चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पहिला चेंडूवरती विक्रमच्या बॅट मधना गगनाला गवस निघालणारा लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार पाहायला मिळालाय.
विक्रम मात्र अगदी मोक्याच्या क्षणी आपल्या संघाच्या मदतीला धावून आलाय. त्याच्याकडे जो क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे, किंबहुना नाईट क्रिकेट म्हटलं की विक्रमचा खेळ नेहमीच एक वेगळ्या पद्धतीचा होत असतो. डे क्रिकेटपेक्षा नाईट क्रिकेटमध्ये विक्रम नेहमी सक्सेस राहिलाय आणि तीच कामगिरी तो आज मैदानावरती करत असताना सुजय पावशी सारख्या गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केले. सो आता प्रेशर पूर्णपणे सुजय पावशेवरती. 5 चेंडू 9 धावा. कोणी बिलीव्ह केलं होतं की या धावा अशा पद्धतीने चेस केल्या जातील, परंतु अतिशय अफलातून कामगिरी आज मात्र शाव्या इलेव्हन वर्सोली संघाने केले. अविश्वसनीय फलंदाजी. अगदी या स्पर्धेतील सर्वात सफल चेसिंग इथे आपण पाहतोय. परंतु क्रिकेट आहे ज्या खेळाला नेहमीच अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं, ज्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल याचा नेम नसतो, त्या क्रिकेटच्या या खेळामध्ये 5 चेंडूत 9 धावा पाहिजे असताना खेळ आता कशा पद्धतीने रंगणार. ओहो, यावेळी मात्र गोलंदाजाने थोडा कल्पकतेचा सुद्धा वापर केला. चेंडूची गती पूर्णतः काढून घेतली, पेस दिला नव्हता आणि विक्रम मात्र पूर्णपणे बीट झालाय. अगदी स्टार्टिंग पासून अशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकणार, कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. हृदयाची धडधड आणि हृदयाचे ठोके आता मात्र वाढलेले आहेत आणि हा चेंडू सुद्धा आलाय चांगला. कमबॅक महत्वपूर्ण असतं. कमबॅक कसं करावं ते सुजयने दाखवून दिले. अगदी दिमाखदार पुनरागमन ते सुजय पावशेकडनं पाहायला मिळाले. सो आता इक्वेशन आपण पाहू शकतो. 3 चेंडू 9 धावा. लेट्स सी व्हॉट विल हॅपन इन दिस मॅच. रिझल्ट काय येणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार. दोन्ही संघ आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, शर्तीचे प्रयत्न करत असताना एफर्ट्स अत्यंत चांगले पाहायला मिळतात दोन्ही संघांकडून. पण विक्रमच्या बॅट मधनं यावेळी लॉंग ऑनच्या बाहेर आलाय आणखीन एक नेत्रदीपक षटकार. विक्रमची खेळी आपण पाहतोय अत्यंत अफलातून. 7 चेंडूंमध्ये 20 या धावसंख्येवरती विक्रम बॅटिंग करतोय. सुजय पावशे सारख्या चतुरस्र गोलंदाजावरती त्याने मात्र अत्यंत महत्वपूर्ण क्षणी आक्रमण केले. सो मॅच आता एक वेगळ्या मोड वरती आले. हा चेंडू आलाय चांगला. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. कमालीची अनिश्चितता आणि आता मात्र 1 चेंडू 3 धावा. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे या चेंडूचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. अंतिम चेंडू जिंकणार कोण? श्राव्य इलेव्हन वर्सोले जिंकणार की सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ जिंकणार? टाळ्या शिट्ट्यांच्या गजरामध्ये अंतिम चेंडू टाकतोय विक्रमने केलाय. विक्रम त्यांच्या सोबत उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरून रजा घेत आहेत. धन्यवाद प्रशांतजी नाईक, नगराध्यक्ष अलिबाग. आपण अलिबाग प्रीमियर लीग